कन्या राशी 26 मे नंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी अनपेक्षित आणि अत्यंत प्रभावशाली घडण्याचे संकेत देत आहेत. ग्रहांची हालचाल अशी बनत आहे की अनेक दिवसांपासून थांबलेली कामे अचानक वेगाने पुढे जाऊ शकतात, पण त्याच वेळी काही लपलेली सत्य देखील समोर येऊ शकतात. विशेष म्हणजे हा काळ शनीची ऊर्जा तुमच्या कर्म, पैसा आणि नातेसंबंधांवर खोल परिणाम करत असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल दिसू शकतात. काहींना अचानक धनलाभाचे संकेत मिळतील, काहींना विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींचे खरे रूप दिसेल, तर काही लोकांना असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो त्यांच्या पुढील अनेक वर्षांचे भविष्य बदलू शकतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या घटनांबद्दल, ज्या 26 मे नंतर कन्या राशीच्या जीवनात घडण्याचे प्रबळ संकेत आहेत. या घटनांमध्ये करिअर, आर्थिक स्थिती, घरातील वातावरण, प्रेम जीवन आणि अचानक येणाऱ्या संधींबद्दल काही अत्यंत महत्त्वाचे संकेत दडलेले आहेत. पण मित्रांनो, या व्हिडिओमधील तिसरा आणि शेवटचा संकेत इतका गूढ आहे की तो ऐकल्यानंतर अनेक कन्या राशींच्या लोकांना स्वतःच्या आयुष्याबद्दल नवीन विचार करावा लागू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ग्रह जेव्हा संकेत देतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते. जर तुम्हीही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि मन शांत ठेवून हा संपूर्ण व्हिडिओ ऐका, कारण आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा इशारा ठरू शकतो. ग्रहांची हालचाल असे संकेत देत आहेत की काही लोकांच्या आयुष्यात अचानक असे प्रसंग उभे राहतील ज्यामुळे त्यांच्या मनातील जुने प्रश्न पुन्हा जागे होतील. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे अचानक मार्गी लागू शकतात, पण त्याच वेळी काही नात्यांमधील लपलेले सत्यही समोर येऊ शकते. या रात्री मन विचलित होणे, जुन्या आठवणी सतावणे आणि अचानक काही अनपेक्षित संदेश मिळणे हे योग खूप प्रबळ दिसत आहेत. ज्यांच्या मनात सतत चिंता आहे त्यांना या रात्रीनंतर जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मिळेल. शनीची ऊर्जा माणसाला त्याच्या कर्माची आठवण करून देते आणि त्यामुळेच या काळात प्रत्येक शब्द आणि प्रत्येक निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. काही लोकांना अचानक आर्थिक लाभाचे संकेत मिळतील, तर काहींना सावध राहण्याचा इशारा मिळेल. ही रात्र तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी आहे. जे लोक आत्तापर्यंत स्वतःच्या भावनांना दाबून जगत होते त्यांना आता स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची वेळ येणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे वागणे अचानक बदलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, कारण ग्रहांची दिशा आता प्रत्येक गोष्ट उघड करण्याच्या तयारीत आहे. या अमावस्येच्या प्रभावामुळे घरातील वातावरणात एक वेगळी शांतता आणि गूढता जाणवू शकते. काही लोकांना रात्री झोप न लागणे, विचित्र स्वप्न पडणे किंवा सतत एखाद्या गोष्टीचा विचार डोक्यात फिरत राहणे असे अनुभव येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि अमावस्या एकत्र आल्यावर मनातील लपलेली भीती बाहेर येते आणि माणूस स्वतःच्या आयुष्याचा खरा विचार करू लागतो. गेल्या काही महिन्यांपासून जे अडथळे निर्माण झाले होते त्यांचा खरा अर्थ आता समजू लागेल. विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा असणार आहे. अनेकांना स्वतःची किंमत समजेल आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या त्यागाची जाणीव इतरांनाही होईल. काही घरांमध्ये जुने वाद अचानक मिटण्याचे योग आहेत, तर काही नात्यांमध्ये अंतर वाढण्याचे संकेत आहेत. या काळात बोलताना शब्द जपून वापरणे खूप गरजेचे आहे, कारण शनीचा प्रभाव चुकीच्या बोलण्याचे मोठे परिणाम दाखवू शकतो. जे लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यांना या रात्रीनंतर नवीन संधी दिसू लागतील. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती पुन्हा परत येण्याचे संकेतही दिसत आहेत. अनेकांच्या आयुष्यात पहिली मोठी घटना घडू शकते, ती म्हणजे अचानक मिळणाऱ्या सत्याचा धक्का. काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत तुमच्यापासून लपवल्या गेल्या होत्या त्या आता समोर येऊ लागतील. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते. काहींना जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होईल, तर काहींना जुनी फसवणूक समजेल. पण ही घटना तुमच्या आयुष्याला चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेला घेऊन जाणारी ठरेल. शनी माणसाला तोडतो, पण त्याच वेळी मजबूतही बनवतो. त्यामुळे या काळात घाबरण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या मनात
अनेक दिवसांपासून असलेला गोंधळ आता हळूहळू दूर होऊ लागेल. आर्थिक बाबतीत अचानक निर्णय घेणे टाळा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन या काळात खूप उपयोगी पडेल. जे लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळतील त्यांना मनशांती मिळण्याची शक्यता जास्त आहे. ही रात्र तुमच्या आयुष्यात कोणता गुपित बदल घेऊन येणार आहे हे शेवटपर्यंत ऐका, कारण पुढील संकेत तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे उपाय ठरू शकतात. आता उपाय काय करायचे? या रात्री काळ्या तिळाचे दान करा आणि शक्य असल्यास शनिदेवांच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दुसरी मोठी घटना आहे करिअर आणि पैशांशी संबंधित. अनेकांना अचानक एखादी नवीन संधी मिळेल, पण त्या संधीसोबत एक मोठी जबाबदारीही येणार आहे. काही लोकांना जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. नोकरीत बदल, अचानक कॉल, नवीन कामाची सुरुवात किंवा थांबलेले पैसे परत मिळण्याचे योग दिसत आहेत. मात्र या काळात लोभ आणि उतावळेपणा टाळणे खूप गरजेचे आहे. शनीचा प्रभाव मेहनतीचे फळ देतो, पण चुकीच्या मार्गांनी मिळवलेल्या गोष्टी टिकू देत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा राखणे आवश्यक आहे. काही लोकांना अचानक खर्च वाढल्याचे जाणवेल. घरातील एखाद्या वस्तूवर खर्च होऊ शकतो, पण या सगळ्यातून एक मोठा धडा मिळणार आहे की पैसा हे एक साधन आहे, खरी ताकद तुमच्या संयमात आहे. तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश येणार आहे की आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा तुमच्या शक्तीची परीक्षा असते. जे लोक सतत इतरांसाठी जगले त्यांनी आता स्वतःसाठीही वेळ काढणे गरजेचे आहे. विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करण्याचा असणार आहे. अनेकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची सुरुवात होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक आध्यात्मिक ओढ निर्माण होईल. मंदिर, मंत्र किंवा ध्यान यामध्ये मन अधिक रमू लागेल. शनीचा प्रभाव माणसाला वास्तव दाखवतो आणि त्यातून योग्य मार्ग निवडायला शिकवतो. त्यामुळे या काळात आलेल्या प्रत्येक अनुभवाकडे शिकवण म्हणून पहा. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांची सेवा करा. त्यांचे आशीर्वाद या काळात तुमच्या भाग्याला नवीन दिशा देऊ शकतात. अनेकांना या अमावस्येनंतर अचानक प्रवासाचे योग दिसत आहेत. काही लोकांना कामासाठी दूर जावे लागू शकते, तर काहींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. या प्रवासातून तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊ शकतो. काही लोकांना या काळात नवीन लोक भेटतील आणि त्यांच्यामुळे आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे टाळा. शनीची ऊर्जा संयम शिकवते. तुमच्या आयुष्यात आता जो बदल सुरू होणार आहे तो सुरुवातीला कठीण वाटेल, पण पुढे त्याच बदलामुळे तुम्हाला खरे सुख मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू दिसू लागेल. जे लोक अनेक दिवसांपासून निराश होते त्यांना नवीन आशेचा किरण मिळेल. या अमावस्येनंतर कोणत्या लोकांचे भाग्य अचानक पलटी घेणार आहे आणि कोणत्या चुका टाळल्या नाहीत तर मोठे नुकसान होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी पुढील संकेत आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता उपाय काय करायचे? शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि मनातल्या भीतीवर नियंत्रण ठेवण्याचा संकल्प करा. काही लोकांच्या आयुष्यात अचानक जुन्या कर्जातून किंवा मानसिक ओझ्यातून मुक्ती मिळण्याचे संकेत आहेत. शनीचा प्रभाव माणसाला त्याच्या कर्माचे फळ देतो आणि त्यामुळेच या काळात केलेली चांगली कामे मोठे परिणाम दाखवू शकतात. जे लोक सतत मेहनत करत होते त्यांना आता योग्य ओळख मिळू शकते. काहींना समाजात मान सन्मान वाढल्याचे संकेत आहेत. मात्र अहंकार टाळणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शनी नम्रतेला अधिक महत्त्व देतो. घरात धार्मिक वातावरण निर्माण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत, पण तो पैसा योग्य ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. ही अमावस्या अनेकांच्या मनातील भीती संपवण्याची ताकद घेऊन आली आहे. जे लोक आतापर्यंत स्वतःच्या नशिबाला दोष देत होते त्यांना आता समजेल की बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होत जाईल आणि नवीन विचार जन्म घेतील. काही लोकांना अचानक एखाद्या आध्यात्मिक अनुभवाची जाणीव होऊ शकते. स्वप्नांमध्ये काही संकेत मिळू शकतात. घरात अचानक शांतता आणि समाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. या काळात आई वडिलांचा आदर करा आणि त्यांच्या भावना समजून घ्या, कारण त्यांच्या आशीर्वादातच तुमच्या भाग्याची खरी किल्ली दडलेली आहे. काही लोकांना या काळात
मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. नोकरी, व्यवसाय, नाते किंवा घराशी संबंधित एखादा निर्णय आयुष्याची दिशा बदलू शकतो. पण घाईघाईत निर्णय घेणे टाळा. शनी माणसाला विचार करून पुढे जाण्याचा सल्ला देतो. या काळात तुमच्या आसपासचे लोक तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवतील. त्यामुळे स्वतःच्या मनाची काळजी घेणे गरजेचे आहे. जे लोक आतून खूप थकले आहेत त्यांनी स्वतःला वेळ द्यावा. आयुष्य फक्त संघर्षासाठी नसते, तर स्वतःच्या आनंदासाठीही असते. हा संदेश या अमावस्येतून मिळणार आहे. शेवटचा संकेत तुमच्या भविष्यातील त्या बदलाबद्दल आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकते. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. या रात्री काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा आणि शनिदेवांच्या नावाने गरिबांना अन्नदान करा. आता तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत आहेत. जे लोक आत्तापर्यंत अंधारात चालत होते त्यांना आता प्रकाशाची दिशा दिसू लागेल. काही नाती दूर जातील, काही नवीन नाती निर्माण होतील, पण प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठीच घडत आहे हे लक्षात ठेवा. शनीचा प्रभाव माणसाला संयम आणि ध्येय शिकवतो. त्यामुळे संकट आले तरी घाबरू नका. या काळात तुमच्या घरात अचानक एखादा शुभ संदेश येऊ शकतो. काही लोकांना स्वतःच्या कलेत किंवा कामात मोठी प्रगती मिळू शकते. तुमच्या आवाजाला आणि तुमच्या मेहनतीला आता योग्य ओळख मिळण्याची वेळ जवळ आली आहे. ही रात्र तुम्हाला शिकवणार आहे की प्रत्येक वेदनेनंतर एक नवीन सुरुवात असते. अनेकांनी आयुष्यात खूप काही गमावले आहे, पण आता ग्रहांची दिशा बदलत आहे. तुमच्या मनातील तुटलेपणा हळूहळू कमी होईल. तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्ग स्वतः ठरवाल. काही लोकांना अचानक जुने स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. घरातील स्त्रियांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा असेल. त्यांच्या निर्णयांना आता महत्त्व मिळू लागेल. शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर बनवणार नाही, तर आतून अधिक मजबूत बनवणार आहे. काही लोकांना अचानक भाग्याची साथ मिळेल, तर काहींना जीवनातील खरे धडे समजतील. पण एक गोष्ट निश्चित आहे की या रात्रीनंतर तुमच्या विचारांमध्ये आणि आयुष्याच्या दिशेमध्ये मोठा बदल जाणवणार आहे. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतील त्यांना यश मिळेल. जे लोक स्वतःच्या मनाचा आवाज ऐकतील त्यांना योग्य मार्ग सापडेल. ही रात्र तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देणार आहे. त्यामुळे भीती सोडा, नकारात्मकता दूर करा आणि नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार ठेवा. कारण ग्रहांची चाल आता तुमच्या आयुष्यातील जुन्या अध्यायाचा शेवट आणि एका नवा प्रवासाची सुरुवात दर्शवत आहे. तर कन्या राशीच्या व्यक्तींनो, ही रात्र तुमच्या आयुष्यातील अनेक बंद दरवाजे उघडण्याची ताकद घेऊन आली आहे. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळू शकतात, तर काहींना त्यांच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांची खरी ओळख पटू शकते. पण लक्षात ठेवा, शनी नेहमी माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणून या काळात संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार खूप महत्त्वाचे असतील. जुने वाद वाढवू नका आणि शक्य असल्यास शनिवारी काळ्या तिळाचे दान करून शनिदेवांची प्रार्थना करा. कारण छोटासा उपायसुद्धा तुमच्या भाग्यात मोठा बदल घडवू शकतो. कन्या राशीच्या अनेक लोकांसाठी ही अमावस्या मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. काहींना अडकलेले पैसे मिळतील, काहींना करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील, तर काही लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये मोठा बदल दिसू शकतो. जर तुम्हालाही वाटत असेल की हा काळ तुमच्यासाठी खास आहे, तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच राशी भविष्य आणि शनी उपाय आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा आणि सांगा या 5 घटनांपैकी कोणती घटना तुम्हाला सर्वात जास्त जाणवली. पुन्हा भेटू कन्या राशीच्या आणखीन एका खास आणि रहस्यमय भविष्यवाणीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. देव तुमचं भलं करो.